तर आपण पाहतोय 288 विधानसभा जागांसाठी विधानसभेचं मतदान पार पडलेलं आहे आणि आता सध्या टपाली मतांची मोजणी होते आणि आपण पाहतोय 42 जागांचे आपल्या हाती कल आलेले आहे। मालेगावमध्ये अद्वै हिरे हे आघाडीवर आहेत, तर मालेगावामध्ये दादा भुसे हे पिछाडीवर गेलेले आहेत। सर्वत्र आपण पाहतोय अनेक ठिकाणी आघाडी आणि पिछाडीचा खेळ आता आपल्याला पाहायला मिळतोय। मालेगावमध्ये अद्वै हिरे हे आघाडीवर आहेत, महाविकास आघाडी आणि महायुतीचे 23 जागांवर आघाडीवर आहे, तर महाविकास आघाडी ही 18 जागांवर आघाडीवर आहे, तर अपक्ष जे आहे इतर ते एका जागावर आघाडीवर असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। घनसावंगीमध्ये राजेश टोपे यांनी आघाडी घेतलेली आहे, हे पहिले कल आहे आपल्या हाती आलेले आहेत आणि सध्या आपण पाहतोय जसं स्ट्रॉंग रूम मध्ये वातावरण आहे, मतमोजणी केंद्रावर जसं वातावरण आहे तसंच वातावरण आपल्याला इथे न्यूज रूम मध्ये सुद्धा पाहायला मिळते। जसे कल हाती येत आहेत तसे इथे सर्वजण काम करतायत, इनपुट आहे, आउटपुट आहे, प्रचंड एक व्याप आहे, मात्र त्यामध्ये आपण अचूक आणि वेगवान बातमी देण्याचा प्रयत्न करतोय। इथे आमचे सहकारी गणेश आहेत, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। गणेश, सुरुवातीचे कल आता हाती येऊ लागलेले आहेत, कशा पद्धतीने कल हाती येत आहेत आणि कशा पद्धतीने तुमचं काम सुरू आहे? 2 दिवसापासून झी 24ची संपूर्ण टीम जी आहे या रिझल्ट म्हणजे अचूक आणि वेगवान रिझल्ट देण्यासाठी महाराष्ट्राच्या प्रेक्षकांना देण्यासाठी आम्ही कामाला लागलेलो आहोत आणि तुम्हाला इनपुट आउटपुट दिसतंय। अतिशय वेगवान निकाल जे आहेत आम्ही सगळी आमची टीम जी आहे ती देते, त्यामुळे प्रेक्षकांना अचूक आणि वेगवान आणि वेळेत अपडेट्स निकाल सगळ्या प्रेक्षकांना मिळणार आहे, त्यासाठी आमची सगळी टीम कामाला लागलेली आहे। 288 मतदारसंघ आहे आणि प्रत्येक ठिकाणी आमचे रिपोर्टर आहेत, प्रतिनिधी आहेत, त्यांच्या माध्यमातून आमच्याकडे इन्फॉर्मेशन येते, माहिती येते आणि ती माहिती इथे आल्यानंतर ती माहिती इथे टाईप करून त्यामधल्या रस्वदीर्घ आणि इतर काही चुका असतील त्या वगळून व्यवस्थितपणे ती बातमी तयार केली जाते आणि यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असतो तो म्हणजे समन्वयाचा, कोऑर्डिनेशनचा, आणि हे कोऑर्डिनेशन आमच्या मिनल मॅडम करतायत। मिनल, कशा पद्धतीने तुमचं काम सुरू आहे? खरं तर खूपच चॅलेंजिंग वाटतंय, कारण एकीकडे इकडे सगळ्या बातम्या येत आहेत, 4 टीम इकडे आपल्या पूर्ण काम करतायत आणि ऑन एअर फटाफट कोऑर्डिनेशन जे पीसीआरशी महत्त्वाचं आहे ते केलं जातं आहे। अगदी, आणि त्याचबरोबरीने आपण जे आता स्क्रीनवर पाहत आहेत, जे आकडे तुम्हाला दिसत आहेत ते आकडे कशा पद्धतीने इथे मांडले जात आहेत, महायुती किती जागांवर आघाडीवर आहे, महाविकास आघाडी किती जागांवर आघाडीवर आहे, या सगळ्या गोष्टी इथे आमच्या प्रांजल पाहत आहेत। प्रांजल, कशा पद्धतीने टॅली सध्या सुरू आहे? सध्या आता निवडणुकीमध्ये मेन तर आकडे असतात, आपले आकडे ज्या पद्धतीने अपडेट होतात त्याकडे सगळ्यांचं लक्ष असतं आणि तेच आता मी इथे करते। आपण इथे बघू शकता, हे सगळे ही आमची टॅली आहे, ह्या टॅलीमध्ये आम्ही आकडे टाकत असतो, जे तुम्हाला स्क्रीनवरती तिथे दिसत आहेत त्या प्रकारचे आकडे आम्ही इथे टाकत असतो। ज्याप्रमाणे ज्या ठिकाणचं उमेदवार आघाडीवर असेल त्या ठिकाणचे आम्ही आकडे अपडेट करत असतो। अशाच प्रकारे आमचं आता काम सुरू आहे, सध्या फार गडबड आहे आणि आता ह्याप्रमाणे जसे आकडे अपडेट होतील, हे बघा हे आमचे सर आहेत, हे आम्हाला सांगतात त्याप्रमाणे आम्ही असे अपडेट करत असतो। अगदी, आणि त्यामुळे इनपुट सुद्धा आहे, इनपुटचं काम अतिशय महत्त्वाचं आहे, कारण त्यांच्याकडून आमच्यापर्यंत माहिती पोहोचते आणि जे आकडेवारी आहे ती सुद्धा त्यांच्यापर्यंत पोहोचते। धनंजय सर आहेत, धनंजय, कशा पद्धतीने आपल्याकडे आता 288 मतदारसंघांची आकडेवारी आलेली आहे, 60 जागांचे कल आलेले आहेत, काय? श्वेता, आपल्याकडे सध्या पोस्टल मतांची मतमोजणी सुरू झालेली आहे आणि त्याचे अत्यंत वेगवान रिझल्ट आपल्याकडे येत आहेत। जवळपास 60 जागांचे कल पोस्टलची मतमोजणीमध्ये आपल्याकडे आलेले आहेत, त्याच्यामध्ये महायुती जवळपास 30 ते 35च्या जागांवर आघाडीवर आहे आणि नेक टू नेक फाईट सुरू आहे। महाविकास आघाडी ही जवळपास तेवढ्याच 1-2-4 जागा कमी पण तेवढ्याच जागांवर आघाडीवर आहे आणि 1-2 ठिकाणी अपक्ष आघाडीवर आहेत। अगदी, तर आपण पाहतोय न्यूजरूममध्ये अतिशय महत्त्वाच्या घडामोडी घडत आहेत आणि त्या सगळ्या घडामोडीच्या ज्या सगळ्या घडामोडी आहेत त्या आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय। 288 विधानसभा मतदारसंघ आहे, त्याचबरोबर यावेळेला सर्वात महत्त्वाची लढत ही आपल्याला पाहायला मिळते। अनेक दिग्गज नेते हे रणांगणामध्ये उतरलेले आहे, मैदानामध्ये उतरलेले आहेत आणि सुरुवातीचे कल आता आपल्या हाती येत आहेत। टपाली मतांची मोजणी सुरू आहे आणि यामध्ये जयंत पाटील यांनी आघाडी घेतलेली आहे। 60 जागांचे कल हे आपल्या हाती आलेले आहेत आणि या 60 जागांमध्ये 35 जागी महायुती तर 24 जागा महाविकास आघाडीच्या सध्या पारड्यामध्ये आहेत, सध्या आघाडीवर असल्याचं पाहायला मिळते। अपक्ष एका जागेवर आघाडीवर असल्याचं पाहायला मिळते। 60 जागांचे कल झी 24 तासच्या हाती लागलेले आहेत। शिवसेना विरुद्ध शिवसेना अशा लढती काही ठिकाणी आहेत, तर त्याचबरोबरीने राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशा लढती सुद्धा आहेत आणि त्यामुळे आता जनता नेमका कोणाला कल देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। साधारण दुपारपर्यंत चित्र स्पष्ट होणार आहे, कशा पद्धतीने कोणी आघाडी घेतलेली आहे, कोणाच्या पारड्यामध्ये अधिक जागा आहेत हे आपल्याला येत्या काळात येत्या काही तासांमध्ये स्पष्ट होणार आहे।